सोनं हा काही केवळ महिलांसाठीच नाही तर गुंतवणूकदारांसाठी देखील अतिशय जिव्हाळ्याचा निकटचा विषय। पण याच सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढ झाली। सध्या सोन्याच्या दरानं 90,000चा टप्पा गाठला आणि लवकरच सोन्याचे दर प्रति तोळा 1 लाख रुपयाच्या घरात जाण्याची शक्यता आहे। पाहूया। एकीकडे शेअर मार्केट कोसळतंय तर दुसरीकडे सोन्याचा दर तेजीत आहे। आणि येत्या काळात सोनं प्रतितोळा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। सोनं आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसतेय। आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे। प्रति तोळे 93,500 इतकी किंमत आज झाली आहे। जागतिक स्तरावरची आर्थिक अनिश्चितता, ट्रम्प सरकारची नवी धोरणं सोन्याच्या दरवाढीची महत्त्वाची कारणं मानली जात आहेत। जेव्हा जेव्हा आर्थिक जगतामध्ये अस्थिरता निर्माण होते, मग ती युद्धामुळे असेल, पॉलिटिकल असेल, जिओपॉलिटिकल असेल, नॅचरल क्लायमेटीज असेल, तर त्या वेळेला सोन्याच्या किमती वाढत असतात। की ट्रम्प साहेब जी धोरणं सांगतायत वेगवेगळी, रोज त्यांचं नवीन काहीतरी स्टेटमेंट येत असतं। म्हणजे ट्रेड वॉर, व्यापारी युद्ध निर्माण होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्यामुळे जे आश्चर्य निर्माण होते त्याचा परिणाम सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती वाढण्यामध्ये आपल्याला दिसून येतोय। पण असं असलं तरी सोनं खरेदीत मात्र कोणतीही घट झालेली दिसत नाहीये। आत्ताची जी आपण हे बघतोय ते कंटिन्युअसली त्याला डिमांड येतोय। म्हणजे जे काय सोनं उपलब्ध होतं ते विकलं जातं आहे। असं नाही आहे की किंमत वाढती आणि साठे कुठेतरी पडून येतं आणि ते विकले जात नाहीत, असं काही नाही आहे। म्हणजे नुसतेच हवेमध्ये किमती वाढवल्या जाते, डेरिव्हेटिव्हजमध्ये किंवा सट्ट्या रुपयांनी किंमत वाढवली जाते, असं काही नाही। फिजिकल त्याला मागणी पण आहे। गेल्या काही वर्षात सोन्याच्या वाढत्या दरावर एक नजर टाकूया। 2014 मध्ये सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर होता 28,000 रुपये। 2019 मध्ये 48,651 रुपयांवर हा दर पोहोचला। कोरोना नंतर 2021 मध्ये सोनं पोहोचलं 50,045 रुपयांवर, तर 2022 मध्ये 52,950 असा सोन्याचा भाव झाला। 2023 मध्ये सोन्याने 60,000चा टप्पा पार केला। 2024 मध्ये सोन्याच्या दरात आणखी तेजी आली आणि हा दर 77,000च्या वर गेला। तर 2025च्या एप्रिल मध्ये सोनं 93,500 वर पोहोचलंय। त्यामुळे सोन्याचा हा चढता आलेख पाहता लवकरच सोन्याला लाख मोलाचा भाव येण्याची शक्यता आहे। मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।